नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे। 723 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। त्यानुसार जुलै ते ऑक्टोबर 2024 या काळामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पुरांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पण ही जी काही नुकसान भरपाई ही डबल मिळणार का, हे सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मनामध्ये असलेला प्रश्न। सगळ्या शेतकऱ्यांना ही जी अनुदान हे डबल मिळणार का, अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। किती शेतकरी पात्र आहेत, किती अनुदान आहे, 733 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार कसं, हे अगदी थोडक्यात जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा। लाईक केलं नसेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, ज्या काही शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 733 कोटी 45,84,000 रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे। जिरायती पिके, बागायती पिके आणि बहुवर्गीय पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी मदत यापूर्वी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळत होती। आता ती वाढवून 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे। कोणत्याही लाभार्थ्याला 2 वेळा मदत मिळणार नाही याची काळजी घ्या। मदत खात्यावर जमा झाल्यानंतर जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजे डबल मिळणार नाही, त्यांची यादी देखील जाहीर होणार आहे। राज्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, वीज कोसळणे, समुद्राचं उधाम आणि आग अशा विविध 12 नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत करण्यात येत असते। राज्यभरात जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी किनारपट्टीला मोठा फटका बसला होता। त्यामध्ये किनारपट्टीवरील जिल्ह्यात 1,24,119 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार असणार आहे। आता गत हंगामामध्ये अतिवृष्टी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत राज्य शासन करणार आहे आणि त्याची जी मदत आहे ती डीबीटीच्या माध्यमातून शासनाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। या संबंधीचे राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे। कोणत्याही शेतकऱ्याला डबल जे अनुदान आहे ते शासन देणार नाही मित्रांनो, एवढी काळजी घ्या। कारण की एकच अनुदान द्यायला यांना 2-2 वर्ष लागतात, तर डबल अनुदान एका वेळेस कुठल्या बेसिसवर देणार आहेत मित्रांनो, नक्कीच तुमच्या मनातील शंका दूर झाली असेल। 12 नैसर्गिक आपत्तींना हे सिंगल अनुदान मिळणार आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।